नमस्कार मुलांनो, तुमच्या आवडत्या संजय सरांच्या गोष्टींच्या शाळेत तुमचं मनपूर्वक स्वागत. मुलांनो, आज मी तुम्हाला अशा एका वस्तूची गोष्ट सांगणार आहे जी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या दप्तरात असते, पण त्या वस्तूत आपलं भविष्य बदलण्याची ताकद दडलेली असते. सांगा पाहू ती वस्तू कोणती? वही. अगदी बरोबर मुलांनो. रिकामी वही पाहिली की काहींना ती साधी वाटते. विद्यार्थी मित्रांनो, ही साधी वही उद्याचं सुंदर भविष्य असते. चला तर मग मुलांनो, कान देऊन ऐका आजची सुंदर गोष्ट. गोष्टीचं नाव आहे रिकामी वही. मुलांनो, एका शाळेत प्राची नावाची मुलगी शिकत होती. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले होते. शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना नवीन वह्या दिल्या. प्राचीने आपली नवी वही उघडली आणि म्हणाली, अरे, ही तर पूर्ण रिकामीच आहे. तिच्या बाजूला बसलेला विनोद हसत म्हणाला, रिकामी वही म्हणजे अजून काहीच नाही. हे ऐकून वर्ग शिक्षक पुढे आले. त्यांनी फळ्यावर मोठ्या अक्षरात लिहिले, आजची रिकामी वही, उद्याचे सुंदर भविष्य. मुलांना काही समजले नाही. शिक्षकाने एक गोष्ट सांगितली. मुलांनो, समजा 2 विद्यार्थ्यांना सारखीच वही दिली. एक विद्यार्थी रोज स्वच्छ सुंदर अक्षरात लिहितो, गृहपाठ पूर्ण करतो, नवनवीन शब्द शिकतो आणि चांगले विचार लिहितो. आणि दुसरा विद्यार्थी वही रिकामी ठेवतो, पानं फाडतो किंवा घाण करतो. मग मला सांगा, वर्षाच्या शेवटी कोणाची वही सुंदर दिसेल? सर्व मुले एकदम म्हणाले, पहिल्या विद्यार्थ्याची. शिक्षक हसून म्हणाले, मुलांनो, वही सारखेच आपले जीवन असते. प्रत्येक दिवस हे एक नवे पान असते. त्या पानावर आपण काय लिहितो यावर आपले भविष्य ठरते. मुलांनो, त्या दिवशी प्राचीने आपल्या वहीच्या पहिल्या पानावर लिहिले, मी रोज काहीतरी नवीन शिकेन. मुलांनो, प्राची खूप खूप शिकली. तिची वही सुंदर अक्षरांनी, चित्रांनी, कविता आणि चांगल्या विचारांनी भरली. प्राची तिच्या जीवनातील प्रत्येक इयत्ता चांगल्या उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाली. ज्ञानदानाचं पवित्र कार्य आता तिच्या हातून घडत आहे. मुलांनो, या गोष्टीतून आपल्याला एक सुंदर संदेश मिळतो. जशी वहीची पाने आपण सुंदर अक्षरांनी भरतो, तशीच आपल्या आयुष्याची पाने चांगल्या विचारांनी, अभ्यासाने आणि सत्कर्मांनी भरली पाहिजेत. आजचा दिवस म्हणजे आपल्या जीवनातील एक नवीन पान आहे. त्या पानावर आपण काय लिहितो यावर आपले उद्याचे भविष्य ठरणार आहे. म्हणून आजपासून आपण सर्वजण एक संकल्प करूया. मी रोज नियमित अभ्यास करीन, काहीतरी नवीन शिकेन आणि माझ्या आयुष्यातील प्रत्येक पान ज्ञानाने भरून टाकीन. मुलांनो, गोष्टी संपतात, पण त्यातून मिळालेला विचार आयुष्यभर आपल्या सोबत राहतो. पुन्हा भेटू संजय सरांच्या गोष्टींच्या शाळेत. तोपर्यंत रोज एक गोष्ट, रोज एक नवा विचार आणि रोज एक चांगलं काम. धन्यवाद.